रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहारचे खड्ड्यात बसून आंदोलन। गजानन हाऊसिंग सोसायटी ते एमएससीबी रस्त्याची दुरावस्था। 29 KRD ते 20 विरवडे खड्ड्यात बसून आंदोलन करताना मनोज माळी, भानुदास डायंगडे, प्रवीण नांगरे व रहिवासी। गोवारे तालुका कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटी ते एमएससीबी रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत आहे। प्रत्यक्षात मात्र रस्त्याची साधी डागडुजी सुद्धा होत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले। गोवारी येथील गजानन हाऊसिंग सोसायटीतून एमएससीबी विरवडे ते करवडी असा औंधकालीन रस्ता आहे। दरम्यान गजानन हाऊसिंग सोसायटी ते एमएससीबी या गोवारे, सैदापूर, हजारमाची व विरवडे या 4 ग्रामपंचायत हद्दीतील अंदाजे 2 किमतीच्या रस्त्यांची जवळपास 10 वर्षापासून दुरवस्था झाली आहे। रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता उखडला आहे। रस्त्याच्या कडेला असलेला नाला पूर्णपणे मुजला असून गटारीचे पाणी रस्त्यातून वाहत आहे। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने रस्ता अरुंद झाला आहे। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन अनेक नागरिक जयबंदी झाले आहे। वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता असतानाही बांधकाम विभागाने रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे, तर लोकप्रतिनिधींची चुप्पी आहे। त्यामुळे येथील रहिवाशांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत। याबाबत रहिवाशांनी अनेकदा निवेदन दिली, मात्र रस्त्याची दुरुस्ती झाली नाही। या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे, तरी रस्त्याचे काम का होत नाही असा सवाल उपस्थित होत आहे। याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देण्यात आले, तसेच खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले। प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा जिल्हा परिषद व जबाबदार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खड्ड्यातील पाणी टाकण्याचा इशारा मनोज माळी यांनी दिला। यावेळी प्रवीण नांगरे, गणेश कुंभार, भानुदास डायंगडे, महिला व नागरिक उपस्थित होते। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड।